थँक्यू, तुम्ही खरंच खूप चांगलं काम करताय. मॅडम थँक्यू कशाला म्हणताय? हे जसं तुमचं कर्तव्य तसं माझंही कर्तव्य आहे म्हणून करतोय मी. पण हे सगळी काम करताना विश्रांती घेताय का तुम्ही? रात्रीची झोप तीच माझी विश्रांती. अहो हो, पण एवढं दिवसभर काम करतात, ताण नाही येत? नाही नाही नाही, अहो हे काम नव्हतं तेव्हा मुलांसोबत काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी चालूच असायच्या माझ्या. अच्छा, आणि मग कुटुंबाला कधी वेळ देता? माझं लग्न नाही झालंय, त्यामुळे घरी आई भाऊ आणि वहिनी असतात. आता माझ्या मागे संसार नाही म्हणल्यावर मी मुलांसोबतच असतो. मग ठरवून लग्न केलं नाही की? मी सॉरी, मी फारच वैयक्तिक प्रश्न विचारते तुम्हाला. नाही नाही, एवढं काही नाहीये, योग नाही जुळून आला म्हणायचा. ठराविक वेळेपर्यंत घरच्यांनी प्रयत्न केले होते, नाही जमलं. अच्छा, बरं तुम्ही स्मिताला सरप्राईज दिलं का? हो दिलं की, त्यात तुमची लई मदत झाली बरं का. बरं, किती दिवसांसाठी आली माहेरी? आता माहिती नाही, म्हणजे तसं काही म्हणलं नाही त्या, पण आहेत. तुम्ही कित्येक वर्ष झाले भेटलाच नाही ना? नाही, कॉलेज नंतर भेटच नाही बघा आमची. आणि हा, मी सांगितलं बरं का त्यांना तुमच्याबद्दल. हो, काय म्हणाली ती? नाही काही नाही, त्याही ओळखतात तुम्हाला. रमली असेल ना तिच्या संसारात ती. हा अनिल सर, झालं सगळं लोड? झालं का? आलोच. निघू मॅडम? हो या. अनिल. हा सर. हॅलो प्रकाश, अनिल बोलतोय. बोला की. आज कशी काय आठवण आली? अरे विषयच तसा आहे. काय झालं? काय लग्न बिग्न करतो का काय? नाही रे, ऐक तर, जुन्या कॉलेजच्या आठवणी ताज्या झाल्या. हा म्हणजे? अरे तुला सांगतो एकदम क्लिअर, स्मिताचा विषय कायमचा संपला माझ्या आयुष्यातून असं वाटलं होतं, पण आता डिबेट चॅम्पियन तुमचं दोघांचं होतं ना काहीतरी. गपरे, काय पण बोलू नको. काय नव्हतं आमचं, पण तुला आवडायची ना ती. हा म्हणजे होतं जरा तसं, आवडायची मला ती. पण आता इथे एक मॅडम भेटल्यात, कलेक्टर आहेत साताऱ्याच्या, त्यांची आते सासू लागते स्मिता. आता भेटल्यानंतर विषय कायम चालूच असतो आमचा. आता घरी पण आली वाटत. आणि तुला जाऊन भेटू वाटतंय? तेच तर कळना. अरे भेटून तरी काय करू? पण भेटू वाटतंय ना? हा, भेटू तर वाटते. अरे जा भेटून ये, बघू पुढचं पुढं. परत त्रास होईल रे. अरे नाही भेटलास तर तुला अजून त्रास होईल. अरे भेट, म्हणजे खऱ्या अर्थाने विषय संपेल तुझ्यासाठी. खरंय रे पक्या, बरं झालं बघ तुला फोन केला. म्हणते सिटीला पाहिजे त्या जमिनीचं काय झालं? त्याचाच फोन होता काय? हा त्याचाच होता. काय झालं काय त्या जमिनीचं? त्याला ती आणेवाडीची जमीन पाहिजे म्हणतोय, दुसरी कुठलीच नाही. पक्का बिझनेस म्हणे बघतोय हो. त्याच्या रिसॉर्टसाठी तीच जागा बेस्ट आहे. हा पण मिळत नाहीये ना, काय करायचं काय आता? अरे एका म्हाताऱ्याची जमीन आहे ती, सोडतच नाही ते. सोडत नाही म्हणजे? अरे सोडत नाही म्हणजे विकायला नाही म्हणताय ते. एक नंबरचं तिरसट म्हातारा आहे बघ, एकटाच असते, त्या जमिनीची राखण करते. 4 कुत्रे पाळलेत गावठी, इकडे फिरकू देत नाही कोणाला ते. इथं सिटी अडून बसलाय, आता काय करायचं? सरळ मार्गाने ऐकायला असं वाटत नाही बघ ते. त्याला धमकावून बी झालंय, पण वेगळंच काहीतरी करायला लागणार आहे. अरे पण करायचं काय ते तरी सांग. ते तर मला बी माहित नाही, बघू करू काहीतरी. हा पण सगळ्याच एक बटन असते, ते दाबलं की बरोबर लाईनवर येतात. काय सरकार? काय हे काय नाही, बघू करू काहीतरी. चल. हा ते खास नाहीत का? ते आपल्या घरात आहेत का नाही याचा आपल्याला सगळ्यांना किती फरक पडतो.
याचा खरंच सगळ्यांनी विचार करा. आप्पे खरंच डोळ्यात अंजन घातलंस बर का. खरे म्हणजे आता मला पण कस तरी व्हायला लागले. कसं काय विसरलं. रूम घेतली म्हणून एवढा लाड. अजिबात नाही भाऊजी. अहो त्यांचाही लाड करून घेण्याचा हक्क आहे की. त्यांच्याही आवडीनिवडी जपल्या पाहिजे ना. आलेच मी. आपण आत्याला नाही विसरायला पाहिजे होतं. होय, अरे आपण पार तिच्या घरच्यांचा विचार केला, पर आत्याचा नाही केला. खरंय विनय काका, बऱ्याचदा आपण आपल्या जवळच्या लोकांकडे दुर्लक्ष करतो, लक्षात नाही येत आपण. कारण आहे की आज एवढं सगळं मला तू विचारतीयस. हा कढी भात सुजानी मला खोलीच्या बाहेर काढलं म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी दया येते ना. नाही आत्या, अहो असं खरंच नाही. एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज. माझ्यावर अशी दया दाखवू नकोस, त्याचा जास्त त्रास होतो अगं मला. आत्या अहो असं आत्या, आमच्या कोणाच्याच मनात असं खरंच काही आलं नाही. नाही पटत आप्पे मला हे. आत्या, तुमच्यासोबत आज जे झालं, या आधी जे झालं, त्याबद्दल आमच्या कोणाच्याच मनात. आप्पे मला या विषयावर नाही बोलायचंय. बरं बरं हो. आत्या तुम्ही शांत व्हा, तुम्ही नका विचार करू. मी जाते. हा, जाताना ते ताट घेऊन जा. नाही आत्या, हे असं खायचं टाकून देऊ नका. आज मी खास हे तुमच्यासाठी बनवलं. हे खाऊन घ्या, मी जाते अगोदर. घ्या ना. आत्या, तुम्ही बरे आहे ना. हो, मी अगदी व्यवस्थित आहे. आणि तुम्ही सगळेजण नका काळजी करू माझी. तरी पण आत्या, तुम्हाला काही हवंय नकोय सांगत जा बरं. मी सांगतो. काय रे, काय सांगणार आहेस तू. आत्या, आज तू माझ्या बरोबर शेतात यायचं. शेतात? मी काय करू शेतात येऊन. मला एक सांग आत्या, तू घराच्या बाहेर पडलेले किती दिवस झाले सांग बरं. खूप दिवस झाले बघ. हा, म्हणूनच म्हणतोय तो. आत्या जाऊन या की. अगं मी तेच म्हणते, मी शेतात जाऊन काय करू. तू माझ्या बरोबर चल, पाहिजे तर फिर, बस बांधावर निवांत. मला असं बी कायच काम नाही. पाहिजे तर मागच्या बाजूला जाऊन येऊ आपण. हे काय काढलंस तू एकदम. एकदम नाही आत्या. आत्या अहो नका एवढा विचार करू. दुपारपर्यंत याल परत तुम्ही घरी. हा तायडे, जा की, अगं बरं वाटेल तुला. हो 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 हो, येते मी तुझ्या बरोबर शेतात. येतीच तर ही साडी नेस मग. अरे अर्जुन, आता हे काय नवीन. अगं चांगली साडी नेसून जाऊ ना. अरे तेच म्हणते मी, शेतात साडी खराब होईल. आधीच पावसाळ्याचे दिवस आहेत बघ. अहो पण ही कशाला भाऊजी. मला काय वाटतंय बहिणी, आता एवढ्या दिवसांनी घराबाहेर पडते ना, तर तिने मस्त आवरून टकाटक बाहेर पडावं. हे मला बी पटलंय बघ. अरे पण आत्ता नेसली ती साडी छान आहे की. असं नाही तायडे, आज नवीन सुरुवात आहे असं समज, आणि ही नवीन कपडे घाल. चा आत्या, भाऊजींनी एवढ्या आवडीने आणली ना, नेसा की मग. अहो जावा नेसून ही साडी, आणि जरी झालीच खराब ना तर मी धुवेन की आल्यावर. बघ आत्या, सगळे प्रॉब्लेम संपले. आता मस्त पैकी तयार हो. तायडे, आज कसलाच विचार करू नको बघ. अगं आधीची तायडी होती ना, तसा राहायचा प्रयत्न कर. मला बघायची तशी आधीची तायडी. जा, त्यामुळे आवर लवकर. तुमच्या सगळ्यांचं काय चाललंय ना, मला कळतच नाहीये. आत्या जावा बरं, रेडी होऊया पटकन. हो हो, जावा जावा. अर्जा, पण विषय काय आहे. भाऊजी 15 वर्ष 3 महिने 17 दिवस. बापरे. 12 मे 2008. तुझ्याही लक्षात आहे तारीख. तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. आणि रिझल्ट साठी कॉलेजमध्ये भेटलो होतो आपण. सगळ्यांना उत्सुकता होती की स्मिता पुढे काय करणार आहे. तुझं मुंबईच्या कॉलेजला ऍडमिशन झालं होतं ना. तू जाताना बोललेलं वाक्य माझ्या अजूनही लक्षात आहे. मला कोणी थांबवू शकत नाही, स्वतः मी पण नाही. तुझी मेमरी अजूनही तशी शार्प आहे, आणि तू बोलली तसं केलंस. कोणासाठीच थांबली नाही. इतक्या वेगाने इतक्या दूर निघून गेलीस.
की डायरेक्ट 15 वर्षांनी भेटली. तू आप्पीला कसं ओळखतो ते सांगणार होतास मला. अगं यवतेश्वरला मी शिक्षक म्हणून आहे. कॉलेज नंतर BEd केलं आणि तेव्हापासून तिथंच आहे. आता दरड कोसळली तेव्हा मॅडमची आणि माझी भेट रेस्क्यू कॅम्प मध्ये झाली. मी काहीतरी हालचाल करते. मी अर्ध्या तासाच्या आत तुमच्या घरच्यांना इथं हजर करते. मला तुमच्या घराचा पत्ता सांगा. मॅडम नमस्कार, मी अनिल जाधव. मी इकडच्या शाळेत शिक्षक आहे. मी तुमची मदत करू शकतो. आणि मग बोलता बोलता तुझा विषय निघाला. तरीच तरीच म्हणजे काही नाही. स्मिता, तू अजून तशीच आहेस. इतक्या वर्षांनी भेटतोय पण असं वाटत नाहीये की इतक्या वर्षांनी भेटतोय आपण. असं वाटतं तू आत्ता 4 मुद्दे देशील आणि डिबेट कॉम्पिटिशनच्या तयारीला लागशील. काय भारी टीम होती यार आपली. सगळे इंटर कॉलेज कॉम्पिटिशन मारले होते आपण. आणि तुला आठवतं भारताची झालेली फाळणी या विषयावर तुझं डिबेट कॉम्पिटिशन होतं तेव्हा तू काय झालंय स्मिता? तू आधीसारखी भरभरून का बोलत नाहीयेस? बोलण्यासारखं काहीच नाहीये माझ्याकडे. आभाळमध्ये उंच उडणार असं बोलणारी मी कित्येक वर्ष त्या आभाळाचा एवढासा तुकडाच माझ्या नशिबात होता फक्त. म्हणजे अगं असं का बोलतीये? तू मुंबईला गेली होती ना, मुंबईला शिक्षण केलं ना तू. आणि तू आता सध्या जॉब करते का? कुठे साताऱ्याला सेटल झाली की मुंबईला की आउट ऑफ इंडिया? अगं मी मॅडमला विचारलं तुझ्याबद्दल भरपूर पण त्यांनी काहीच सांगितलं नाही. आणि तू लग्न? मी मुंबईला कॉलेजसाठी कधी गेलेच नाही. त्याआधीच माझं लग्न ठरलं. मी लग्नाला नकार दिला तरी लग्नासाठी मला उभं केलं. मग मी लग्नातून पळून गेले. दादाची लई नाचक्की झाली. लोक लई वाईट बोलले त्याला. हंबीर दादा लई चिडला. त्यांनी मला घरातल्या एका खोलीत. स्मिता, मला आजपर्यंत माहित नव्हतं की तू घरीच आहेस. गेट टुगेदरला तुला बोलवायचा शोधायचा खूप प्रयत्न केला मी, पण तुझा पत्ता मिळाला ना तुझा नंबर. पण स्मिता, तुला आज इथे भेटलो आणि जाणवलं आजही मला तुझ्याबद्दल तेवढ्याच तीव्रतेने वाटतं. माझं तुझ्यावर अजूनही प्रेम आहे स्मिता. कॉलेजमध्ये कधी बोलता नाही आलं पण तेव्हापासून आहे स्मिता. आयुष्याची अनेक वर्षे अशीच गेली पण आज तुला इथे भेटल्यानंतर कळतंय ते सगळं या भेटीसाठी होतं. तुझा कदाचित गैरसमज होईल की मी इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा भेटल्यानंतर हे काय बोलतोय. मी पुन्हा एवढं धाडस गोळा करू शकणार नाही स्मिता. आणि तूही पुन्हा कधी भेटशील नाही भेटशील सांगता येत नाही. तुझ्याबद्दल सगळं जाणून घेतल्यानंतरही मला तुझ्याबद्दल वाटतं. स्मिता, लग्न करशील माझ्याशी? लग्न करशील माझ्याशी? लग्न करशील माझ्याशी? आप्पे, तू हे मला आधी सांगायला पाहिजे होतं. हे चुकीचं आहे बरं का. अर्जुन, आता भांडून काय होणार आहे? आणि एवढा वेळ झाला ते दोघ जण गप्पा मारताय. तू माझा जुगाड हा? माझा जुगाड माझ्याच माती मारलाय तू आप्पे. गप बस रे, असं काही नाहीये. अर्जुन, आता आपल्याला कळेल नेमकं आत्यांच्या मनात काय ते. आप्पे, अर्जुन, तुम्ही दोघांनी जे काही केलंय ना ते मला अजिबात पटलेलं नाही बरं का. असं खोटं बोलून फसवून तुम्ही मला इथे आणलं यासाठी का? आणि काय ग, एवढं मोठं करण्याआधी मला त्याची कल्पना द्यायला हवी होती ना. आणि अनिल पण काय, डायरेक्ट लग्नाची मागणी कोण घालतं? काय गुरुजींनी डायरेक्ट लग्नाची मागणी घातली? हो. आणि अर्जुन, मला ते अजिबात पटलेलं नाही बरं का. ही सगळी काही मस्करी चाललीये का? आणि मी काय आता लहान राहिलीये का? जे मनाला येईल ते वाटेल ते करताय दोघ जण. आत्या, झालं मनासारखं? हा, अगं हसतीस काय तू आपली तोंडवर करून? खाल्ली ना माती, बघतो आता. तू बघ, आत्यांच्या केसामध्ये मारलेला चाफा दिसतोय का? हो. तुम्ही आलात तेव्हा होता का? नाही. मग
याचा अर्थ काय? याचा काय अर्थ तेव्हा बाहेर फिरायला म्हणून मांडला असेल. आप्पे, असं जग चालत नाही. आत्या, मी जिल्ह्याची कलेक्टर आहे आणि मी तुम्हाला शब्द देते, तुमच्या स्वप्नांच्या, तुमच्या इच्छेच्या आणि तुमच्या लग्नाच्या आड मी कोणालाच येऊ देणार नाही. आता तुम्हाला आठवतंय का, तुम्ही मागे एकदा मला म्हणलं होतं आप्पे संधी एकदाच मिळते आणि तेव्हा त्या संधीचं सोनं करायचं असतं. आत्या, हीच ती संधी आहे जी तुमचं जुनं आयुष्य पुसून तुम्हाला नवीन आयुष्याची सुरुवात करून देऊ शकते. आत्या, हे मोकळं आभाळ, हे क्षितिज, हे सगळं तुमचं असेल. हा फक्त तुम्हाला तुमची भीती ना त्या बंद खोलीत कोंडून ठेवावी लागेल, बास. मला थोडा वेळ दे आप्पे. आत्या, तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा वेळ घ्या. हा फक्त आज रात्री आपण घरी बोलूया. काय खरं करायचं असतं बरं का. भाऊजी, इथं मुद्दा माझ्या म्हणण्याचा नाहीच आहे फक्त. आत्याने एकदा सरकारांचं मन दुखावलं होतं, आता ते परत दुखावणार नाहीये. काय आत्या? आणि आत्यांच्या मनाचं काय? त्यांच्या मनाचा आपण सगळे विचार कधी करणार आहोत? आप्पे, अगं तू एवढं म्हणतेस खरं, पण आत्या एका शब्दानं काही बोलत नाहीयेत. तेच की, वंसन आता दोनदा विचारून झालं. काही नाही, हे सगळं आप्पीच्या डोक्यातला खुळे. त्यानंच आत्याच्या मागा लागून आत्याच्या गळी उतरवलंय सगळं, आणि आता आपल्या गळी उतरवायला लागलीये. अरे सुजया, त्यात तिचा काय फायदा आहे? काय फायदा? अरे गावात चर्चा होईल की कलेक्टर मॅडमने आत्याचं लग्न लावून दिलं या वयात. काय हेच पाहिजे ना तुला? हे सगळं करायची मला गरज नाहीये. अरे तुम्ही उगाच भांडू नका बघू. मला काय वाटतंय, आत्याला जर या विषयावर बोलायचं नसेल तर आपणही नकोच बोलायला या विषयावर. आत्या, तुला भीती वाटतेय का? आपल्या समोर कसली आली भीती? आपण घरचेच आहोत ना. आत्या, जे काही बोलायचंय ते तुम्हाला आत्ता हिथं बोलावं लागेल. आप्पे, उगाच त्यांना भरीला पाडू नकोस बर का. अगं त्यांना बोलायचं नसेल तर आहे की एवढी सुखात ही आता खातीये पितीये, कशाला पाहिजे लग्न फिग्न? कदमांच्या घरात हे काय चाललं असं म्हणतील लोक बाहेर. आता एवढा वेळ झाला आपण बोलतोय, पण एकदा तरी त्यांच्या मनाचा विचार केला का? अहो, त्यांना धीर तरी द्या बोलायला. लय स्पर्धा गाजवला नाही, आता कशाला पाहिजे धीर? ठीक आहे, मग ऐक आता, तुम्ही सगळ्यांनी ऐका. मला लग्न करायचंय. मी त्याला बाप म्हणायचे. तो जे सांगेल, तो जे बोलेल, ती माझ्यासाठी पूर्व दिशा होती. कधीच त्याला उलटून प्रश्न विचारला नाही मी. पण अरे सांग ना, माझ्या पण मनात काहीतरी होतं, मला पण काहीतरी व्हायचं होतं, बनायचं होतं, शिकायचं होतं, या समाजासाठी काहीतरी करायचं होतं. हे सगळं मी आत्ता बोलतीये तुमच्या सगळ्यांसमोर. त्यावेळेला नाही बोलता आलं मला दादासमोर, नाही बोलले मी. हा, आता ते नाही येत म्हणून ना, ते गेल्यावर लागली. मुद्दा त्यांचा नाहीच आहे सुजा. आता पण बघ ना सगळं काय चाललंय. ज्या वेळेला आप्पी बोलली, आप्पीने हा विषय काढला, त्यावेळेला तुम्ही सगळेजण ह्या विषयावर बोलताय. आत्या, अगं आम्ही विचारलं की तुला सगळ्यांनी. अरे अर्जुन, मी तेच सांगतेय, मुद्दा मला विचारायचा नाहीच आहे. माझ्या आयुष्यातले महत्वाचे निर्णय मीच घेतले पाहिजेत ना. पण तुझा निर्णय मला मान्य नाही. का मान्य नाहीये सुजा? भाऊजी, थांब आप्पे, आता मला बोलू देत. हे गप्पा तू, एक तर ह्या कोण लग्न करतं का? आणि जरी लग्न लावून दिलं आणि ऐन मांडवातनं पळून गेली तर? नाही जाणार पळून.
कारण माझ्या मर्जीनं, माझ्या इच्छेनं झालेलं लग्न असेल हे. आणि ही इच्छा काही माझी आजची नाहीये. गेली कित्येक वर्ष मला हे वाटत होतं, पण तुमच्याशी बोलायला, धीर एकवटायला हा आजचा दिवस यावा लागला. नियतीला, अप्पीला या घरात आणावं लागलं. का वाटू नये वहिनी मला? सांग ना, का वाटू नये? अहो पण यांना वहिनी, मला पण माझ्या लग्नात दादा पाहिजे ग. मी नाही म्हणत नाही, पण मी आता एवढंच म्हणतेय की मी फक्त शरीराने त्या खोलीच्या बाहेर आले होते ग. आजवर माझं मन तिथंच ठेसकळत होतं, तिथंच खितपत पडलं होतं ग. माझ्या भावाला सगळ्यांसमोर माझ्यामुळे नाक घासावं लागलं. ह्या अपराधी भावनाने मी सतत स्वतःला कोसत राहिले ग. एवढ्या वर्षात आज मी घराच्या बाहेर पडले ग, मनानं आणि शरीरानं. मग अशी आप्पी बायाशी बोलायला आली त्यावेळेला मी काहीच वेगळं बोलत नव्हते, हेच बोलत होते मी जे आता तुम्ही मला बोलत होता ते. आणि आता मला भीतीही वाटते की माझं कधीच चांगलं होणार नाही. नाही म्हणजे मी चांगलं व्हायच्या लायकीचीच राहिली नाही आता. तायडे, अगं आम्हाला माफ कर ग, माफ कर. असं बोलून नाही होणार आहे आता. आत्या, आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी ठामपणे उभे. मला हे मान्य नाहीये. पण आम्हाला मान्य आहे. तू एक बरं केलंस हा, आत्यांचा लग्नाचा विषय काढलास ते. खऱ्या, नाहीतर आत्या बोलल्याच नसत्या कधीच, कायमच्या इथंच राहिल्या असत्या मन मारून. ताई, पण हे सगळ्यांसाठीच लागू होतं, बोललं पाहिजे. हो ना, मला तर काल विश्वासच बसत नव्हता की खरंच आत्या बोलतायत. हा, मला पण काल असंच वाटलं की ह्या आत्याच आहेत. खरं तर ना त्या विसरूनच गेल्या होत्या का त्या डिबेट चॅम्पियन आहेत म्हणून. कसं असतं ना, म्हणजे बघ ना, आत्या इतक्या वर्ष झालं आपल्या बरोबर राहतात, पण आपल्याला त्यांच्याविषयी काहीच माहिती नाही. खरंय. पण आता मी काय म्हणते, आपल्याला मुलगा बघायला लागला आत्यांसाठी. आपल्यासाठी आता हे मोठं अवघड काम आहे, मुलगा शोधणं म्हणजे. वहिनी, मी असताना काय अवघड आहे का? माहितीये तुम्हाला? नाही तर तुमची लाडकी मैत्रीण आता इथं असती का? भाऊजी, अहो तुमची लव्ह स्टोरी होती. आत्यांचं तसं काही असणार आहे काही या वयात? आत्या तर खरंय खरंय खरंय. पिऊ, जरा तेलाचं घे ग. हा. इथं आत्याची पण स्टोरी आहे की, ती कशी लपवायची? तू आत्ता गप्प बस, इथं काहीच नको. एवढ्यात पण तुमचं आहेच का काहीतरी? अगं नाही पिऊताई, हे तो म्हणत होता आत्याला गिफ्ट काय द्यायचं. गिफ्ट काय द्यायचं? हा, आत्यासाठी उत्तम मुलगा शोधणं ह्याच्यापेक्षा दुसरं गिफ्टच असू शकत नाही आत्यासाठी. खरंय. बर, हे झालंय तुझं ताट करून? हा, चला घ्यायचं वळायला ताई. हो हो हो, माझंही झालंय. चला. अमोल दादा, हे तुझ्यासाठी. इथून पुढं कधीच कुठल्याच अमोल दादाला मी जाऊ देणार नाही. मम्मी, बापू, दिदे, तुम्ही तर लयच इमोशनल झालाय राव. होय होय. अहो बापू, माझं गिफ्ट राहिलं की. केव्हा धरणं चाललंयचं गिफ्ट गिफ्ट दे दिप्या गिफ्ट. द्या. आई शपथ, पैंजण, बाळाचं पैंजण. हे आमच्या बाच्चे सरकारांसाठी किंवा बाच्चीसाठी. लई सुंदर आहे दिदे, ओरिजिनल आहे. होय, पोरगा मोठा झाला आपला. मम्मी, तुला खरं सांगू का, माझी भूक पण लय मोठी झाली ग. लवकर ती किशिरा खायला. आता ही एकच संधी आहे माझ्याकडे, त्यामुळे मी हे सगळं. स्मिता, तुझी आणि माझी जोडी किती छान होती कॉलेजमध्ये. म्हणजे डिबेटमध्ये तू काही न बोलता मला सगळं कळायचं, आणि मी काही न बोलता तुला सगळं कळायचं. असं डिबेट तुझ्या बरोबर मला आयुष्यभर करायला आवडेल. काय?
काय म्हणलीस तू? अरे म्हणजे आपण दोघ जण लग्न करूयात. आलं का तुझ्या लक्षात? खरंच? हो. चल हप्पीला फोन दे. देतो. हॅलो. हप्पे तुला काही कळतच नाही बरं का. बरं मी काय म्हणते, आता ऑफिसवरून येतानाच त्यांना घरी घेऊन येते, म्हणजे ऑफिस मध्ये भेटलेत असं म्हणून. काय आजच? हा, आता वेळ कशाला वाया घालवायचा. चालेल ना तुम्हाला? या पतंगराव या. हे आपलं घर. या बसा. पाणी. हे आमची आई रुक्मिणी कदम. नमस्कार. हे आमचे चुलते विनायकराव कदम. आणि आमचे थोरले भाऊ स्वप्नील कदम. शिक्षक आहेत बरं का. शिकवतात म्हणजे? हा. आणि आमचा चुलत भाऊ अर्जुन कदम. होय का? हे पोलीस मध्ये होत्या. हा अवघडच आहे. आता घरीच असतात. हा मग बरं आहे. बरं आहे मग बरं आहे. कोर्टात केस चालू ना त्यांच्यावर. लाच घेतली मग त्यांना सस्पेंड केलंय. आपण काय करता पतंगराव? काय करता? पतंगरावांची 50 एकर जमीन आहे आणि 20 एकर हायवेटच आहे. म्हणजे हे बघायचंच नाही. शेती आहे, गाड्या आहेत. अहो शेतात वाडा बांधलाय वाडा. पैशाला काही कमीच नाही हो. पण पैशाला काही चाटायचं आहे काय? घरात ना बाई माणूस पाहिजे ना. तुझ्या हे आपल्या आत्यासाठी. आता स्थळ आणायचं म्हटल्यावर तोला मोलातच बघितलं पाहिजे नाही का? आणि मेन म्हणजे आपल्या आत्या सुखी राहायला पाहिजेत, बाकी काय नाही. त्याची काळजीच करू नका. एकदम राणीगत ठेवीन बघा. सुजा, आत्याला कल्पना आहे याची? हा. अरे मगाशीच पिऊला फोन केला होता मी. प्रियंका. सुजा जरा एकदम विचार. अर्जा आज काय पण होऊन जाऊ दे. आत्याचा फोटो दाखवला होता यांना मी. पसंत आहे बरं का आत्या यांना. आमच्या आत्या. आत्या ये. अगे ये 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 बस. सुजा. आत्या हे पतंगराव. नमस्कार. तुम्ही एकटेच आलात का? मुलगा नाही आला? हा, त्यांना काय माहित नाही वाटतं. अहो त्यांचं काहीतरी कन्फ्युजन झालंय. आत्या अगं स्थळ आणलंय तुला मी. काय? यांच्याशी लग्न? अगं तुलाच लग्न करायचं होतं ना. पियू कॉलेज पासून एकमेकांना ओळखतात आणि तेव्हापासूनच अनिल सरांना आपल्या आत्या आवडायच्या. हा तर एवढी वर्ष त्यांना असं वाटत होतं कस्मिता आत्याचं लग्न झालंय आणि म्हणून गेली कित्येक वर्ष त्यांनी लग्न केलं नाही. पण आता जर नियतीच्या मनात आहे त्यांनी बरोबर असणं, तर मग आपण त्यांचं लग्न लावून दिलं पाहिजे का नाही? अप्पे बास झालं आता. या घरात आल्यापासून मी बघते तू तुझंच म्हणणं खरं करत असतीस. अगं प्रत्येक वेळी तुझ्याच मनासारखं कसं होईल? अगं या घराचे पण काहीतरी रीतिरिवाज आहेत का नाहीत? अहो आहेत की, मग पण माझं ऐकून तर घ्या. नाही तू बोलूच नकोस काही. मला काही ऐकायचंच नाही. तू आम्हाला सगळ्यांना फसवून हा निर्णय घेतलायस, हे स्थळ आणलंयस. तुझी चुकी झालेलीच आहे. आई हो, पण माझ्याकडे पर्याय नव्हता हो. काके, आपल्या भांडणात आत्याचं काहीतरी भलं होतं, ते नको थांबायला ग. भलं? याच्याशी लग्न करून भलं होणार आहे काय? याच्याकडं कडू डस्टर फडक. आता पण चालतच आला असशील ना. आहे का गाडी बंगला टू व्हीलर आहे तुझ्याकडे? चांगलं ताल्यावर स्थळ आणलं होतं मी. आयुष्यभर बसून खाल्लं असते नी, पण नाही, आपल्याला मातीच खायची आहे. ए सुजया, तू ते देशमुखाचं स्थळ आणलं होतंस ना आत्यासाठी. त्या आत्याचं भलं व्हावं म्हणून नाही, तुझं काम काढून घेण्यासाठी आणलं होतंस. कुठलं काम? तो माणूस जाताना काय म्हणला?
आमदार साहेब, आता तुमच्या जमिनीचं विसरा. आता म्हणजे आत्याचं त्याच्याशी लग्न लावून तू तुझं कामच काढून घेणार होतास ना. करू शकत. तू जा इथून. तू नको त्याचा विचार करू. तू नको वाईट वाटून घेऊ त्याबद्दल. तुला बरं वाटतंय ना? बाबा, अहो आत्यांना चक्कर आली तेव्हा आपलं कोणाचंच लक्ष नव्हतं. आपण तर घरातले होत. आपण अनिल सरांचं लक्ष होत. अहो आत्यांची इच्छा आहे लग्न करायची तर आपण का मध्ये पडतोय? हे बघा, मागे जे काही झालं त्यात त्यांची चुकी नव्हती ना. आता त्यांनी शिक्षणाला महत्व दिलं ही त्यांची चुकी आहे का? मी हात जोडून विनंती करते, आत्यांचं जे काही ते त्यांना ठरवू द्या की. म्हणजे आता त्यांच्या 40व्या वर्षी आपण त्यांचं भलंपुरं ठरवणारे कोण हो? निदान आत्ता तरी त्यांचा निर्णय त्यांना घेऊ द्या. तायडे, मला सांग, तुला अनिल रावांशी लग्न करायचंय? मी माझ्या तायडीचं अनिल रावांशी लग्न लावायला तयार आहे. मला पण मान्य आहे लग्न. कदाचित सरकारांच्या पापाचं हेच प्रायश्चित्त असेल. रात्या अनिलराव, खुश का झालं का मनासारखं? आता एक काम करू, बघण्याचा पद्धतशीर कार्यक्रमच घेऊ. एक काम करू ना, चहा पोहायचाच कार्यक्रम करू. हा अनिलराव, तुम्ही मस्तपैकी सोप्यावर बसा आणि आत्या घ्या आता कांदा चिरायला. काय शेवटी सरकार ते सरकारच. तू एवढ्या टाचा झिजवल्या पण त्या आपली काय दाद देत नाही राव तुला. म्हणत्या हे आप्पे अर्जुनले हवेत उडायला लागलेत. आता यांना जर वटणीवर आणायचं असेल ना, हे लग्न काही करून थांबवलं पाहिजे. लग्न मोडायचा प्रयत्न केला तर तो अर्ज परत काहीतरी करेल आणि आता ताक घरदार त्यांच्या मागे उभा आहे. मग पण माझ्याकडे एक हुकुमी काय म्हणते, म्हणजे तो जर मी बाहेर काढला ना, सगळं उलटा पालट होईल. अरे मग मला बी सांग की तुझ्याकडे कोणता हुकूम आहे काय ते? नाही सांगणार. आता मी करून दाखवणार आहे. बाबा, माझा हात अवघडला पारे. ए आई, उगा नाटक करू नका. दोन्ही जडब्यागा म्या घेतल्यात. गप चल. अरे वय बाळा, पण आता तू सांग, माझं काय वय काय बॅगा बिगा उचलायचं आणि कुठं जायचंय ते बी सांग ना तुम्हाला. सगळं सांगतो आई, फक्त तोंड बंद ठेवून पटपट चल. चल. अरे एखादी गाडी बिडी तरी बोलवायची बंट्या. एवढे पैसे नाहीत माझ्याकडे. शेवटची एसटी ती बी जाईल. चल लवकर. काय ग बाया, अरे बंट्या किती स्वप्न बघितली होती. सगळी संपत्ती हडप करीत, पण कसलं काय, इथं वेगळंच होऊन बसलंय. रात्री अपरात्री असं गाव सोडायची येळ आली. थोडा वेळ थांबू दे बाबा, लई पाय दुखायला लागल्यात माझं. आई, शेवटची एसटी ती बी चुकली ना तर रातभर स्टँडवर झोपायला लागेल. तुला यायचं असेल तर चल, तुम्ही चाललो. यायचं का तुला? ए मुडद्या, अरे थांब की जरा. रा नको येऊ. काय ग बाया, काय करावं म्हणे, तुझा खेळ संपला सगळा. गाव सोडून जायची येळ आली आता. उचला ही बॅगन काय. बंट्या, ए बंट्या, इकडे इकडे इकडे. या
या साहेब या मॅडम या काय म्हणताय कशा दाखवू साड्या सगळ्यात आधी आहे ना नवऱ्या मुलीसाठी दाखवा मला. नवरी मुलगी म्हणजे बस्ता बांधायला आला ना नक्की. बसा 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 बसा. सावकाश सावकाश. अहो म्हणजे तसं घरचंच लग्न आहे आणि सगळ्यांना येणं नाही जमलं, लय घाई गडबडीत ठरलं सगळंच. हा पण आमच्या नवरीबाई आहेत ना त्या 40 वर्षांच्या, त्यांच्या हिशोबाने दाखवा. असं आहे का? दाखवतो की मग. ही बघा ही साडी, हाताचा पदर, पीस पण आहे बरं का. बर अर्जुन यात कलर आहेत का? आहेत की. अजून दाखवतो तुम्हाला ऑप्शन. कलर दाखवा. निवले भाऊ हो अहो इकडे या 2 मिनिटं. अरे आलो 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 जर या. अर्जुन अरे हा कुठे गेलाय? आत्ता इथं होतं की. अर्जुन नमस्कार मॅडम. शिवनेरी टेक्सटाईल्स मध्ये तुम्हाला मिळेल साड्यांचा खजाना. ही बघा, ही जोधपूरची जोधपुरी, ही पैठणची पैठणी, ही कर्नाटकची आहे बरं का, आणि ही हँडमेड आहे हँडमेड. अर्जुन तुझं काय चाललंय? अहो मॅडम तुमचं काय करायचं, तुम्हाला कुठलीही साडी नेसा एक नंबरच दिसते हो. आणि हा महत्वाचं सांगायचं राहिलं, हे बघा ही साडी गुलाबी, याचा पदर हिरवागार, आहा काय कॉम्बिनेशन दिसेल तुम्हाला सांगतो. 1 मिनिट, एक तर हा पदर नाही ब्लाउज पीस आहे. बरोबर नाही आवडली का? दुसरी दाखवतो थांबा. अर्जुन तुझं काय हे चाललंय? बघा हे बघा, हा जांभळा कलर एकदम फ्रेश. अजून एक दाखवतो, मस्त पॅटर्न आलाय. ही जरा आहे आजीबाई टाईपची आहे, पण तुमच्या अंगावर अशी खुलल ना तुम्हाला सांगतो, लय भारी. नाही आवडली का? थांबा मॅडम 1 मिनिट, ह्या सीझनचा सगळ्यात बेस्ट स्टॉक आलेला आहे, तुम्हाला 1 नंबर साडी दाखवतो. अरे काय चाललंय तुझं? तू काय आवडली तुला? हा अरे मी काय म्हणत होते, आधी आपल्या घरच्या बायकांच्या साड्या काढूयात की. हो ते बघ ती दादा आले. अहो साहेब, अहो काय करताय तुम्ही? अहो नाही म्हणजे तुम्ही आमची कामं करायला लागलो, आम्ही काय. नाही 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 असं काय नाही, मी आपला असं टाइमपास करतो, तुमचं चालू द्या. हे बघा ह्या साड्या येतात म्हणजे
आबा बघ की किती खुश आहे. आप्पे फक्त तुझ्यामुळे शक्य झाले ग. अरे हा अगं वाटलं नव्हतं कधी हा दिवस बघायला मिळेल म्हणून. सरकारांची आणि कदमांची लय जुनी इच्छा होती. आत्याचं लग्न थाटामाटात